सर्वांना जय भीम। आजचा हा व्हिडिओ म्हणजे जनतेचा दृष्टिकोन कुठेतरी व डोळे खोलण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न। आज 21 जून म्हणजे काय आहे तर सर्व हिंगोलीच्या नागरिकांना किंवा भारतीयांना माहित आहे की आज हा जागतिक योग दिन आहे। मग या जागतिक योग दिनाच्या प्रत्येक नागरिक, प्रत्येक अधिकारी, प्रत्येक नेता आपल्या परीने शुभेच्छा देतो। पण खरी परिस्थिती म्हणजे योग म्हणजे काय आहे? योग म्हणजे शरीर सुदृढ ठेवण्याची कला। व्यायाम म्हणजे आरोग्याची शिस्त, आरोग्याची शिस्त। योग्य आहार म्हणजे रोगापासून संरक्षण। या तिन्हीचा जर विचार केला तर या तिन्ही गोष्टी करून आरोग्याचं संरक्षण होईल का? रोगराई कमी होईल का? तर नाही। कारण का? की या सर्व गोष्टी त्या स्वच्छ परिसरामध्ये केल्या उपयोगात होतात, या महत्वाचे ठरतात। पण हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठे स्वच्छता नाही। धार्मिक स्थळात जाताना स्वच्छता नाही, स्मशानभूमीत जाताना स्वच्छता नाही, शाळेत जाताना स्वच्छता नाही। इतकंच नाही की हिंगोली जिल्ह्याचं कलेक्टर कार्यालयही स्वच्छ नाही, तहसील कार्यालयही स्वच्छ नाही, रजिस्टर कार्यालयही स्वच्छ नाही, शाळाही कोणत्या शाळेतले शौचालय स्वच्छ नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या योग दिनाचा फायदा तरी होईल का? तर योग करून तुम्ही धष्टपुष्ट राहू शकाल का? हा प्रश्न सरळ उपस्थित होतो। पण मी मान्य या स्वच्छतेबद्दल मागे आंदोलन बी केलं होतं, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। काल मी साहेबांना विचारायला गेलो की साहेब, इतकी या कार्यालयाची अवस्था घाण का? हे कार्यालयाचे घाण शिपत पडतं का? तर साहेबांनी यावर खरंच विचारजन्य उत्तर दिलं। साहेब काय म्हणले की निधी नाही तर स्वच्छता नाही। मग असा प्रश्न उत्पन्न होतो की मग आमच्या जनतेचा कराचा पैसा जातो कुठे? जर स्वच्छतेसाठी निधी नाही तर आमचा हक्क आम्ही मागायचा तरी कोणाकडे? सर्वसाधारण नागरिकांना